खानच्या वांद्रे येथील घरावर 2 हल्लेखोरांनी रविवार दिनांक 14 एप्रिल रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास गोळीबार केला होता। या हल्ल्याचे पनवेल कनेक्शन समोर आले। हल्लेखोर दुचाकीवरून सलमानच्या घरापर्यंत आले होते। पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मधून ती दुचाकी व त्या 2 संशयितांची ओळख पटली आहे। सलमानच्या घरावर गोळ्या झाडणारा विशाल आणि दुचाकी चालवणारा त्याचा सहकारी दोघांनी गेल्या काही दिवसापासून सलमान खानच्या घराची रेकी केली होती। या घटनेत वापरलेली दुचाकी नंतर 1 किलोमीटर अंतरावर वांद्रे येथील एका चर्च जवळ सापडली। दुचाकीची नोंदणी पनवेल येथील एका रहिवाशाच्या नावावर आहे। पोलिसांनी दुचाकीच्या मालकाचा शोध घेतल्यानंतर त्याने नुकतीच ही दुचाकी दुसऱ्याला विकल्याचे समोर आले। गुन्हे शाखेचे एक पथक पनवेलला गेले होते। त्याने दुचाकी मालक आणि इतर दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले। गोळीबार केल्यानंतर हल्लेखोरांनी ही दुचाकी सोडून दिली आणि ते रिक्षाने वांद्रे रेल्वे स्थानकावर पोहोचले। मग त्यांनी बोरिवलीला जाण्यासाठी ट्रेन पकडली, मात्र ते सांताक्रूज स्टेशनवर उतरून निघून गेले असे वृत्त आहे। सलमान खानच्या घरावरील गोळीबाराची जबाबदारी बिश्नोई गँगने स्वीकारल्यानंतर अनमोल बिश्नोईची फेसबुक पोस्ट समोर आली आहे। या पोस्टमध्ये सलमानला गोळीबारची घटना म्हणजे ट्रेलर असल्याचे सांगण्यात आले असून ज्या दाऊद आणि छोट्या शकीलला सलमान देव मानतो त्यांच्या नावाचे आम्ही 2 कुत्रे पाळल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। पोस्टच्या खाली गोल्डीबार, रोहित गोद्रा, काला जटडी यांची लॉरेन्स बिश्नोई ग्रुप म्हणून नावे आहेत। दरम्यान एका आरोपीची ओळख पटली असून त्याचे नाव विशाल उर्फ कालू असल्याची माहिती मिळते। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, नवी मुंबई। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।